मी आपल्याला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो, ती म्हणजे आपण संजय राऊत यांचे प्रश्न जे प्रत्येक नेत्यांना विचारत असतात, हे कधीतरी आपल्याला ती सवय बदलली पाहिजे. त्या माणसाकडून कधीतरी काय चांगलं निघेल काय हो कोणासाठी? तो काल परवापर्यंत पवार साहेबांची भांडी घासणारा माणूस हा पवार साहेबांवर पण टीका करायला लागला. संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. हे काय आता वेगळ्या कुठल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेटची गरज आता राहिलेली नाही. तरी आपण परत परत त्याच्या बावळटपणाला, त्याच्या पुळचटपणाला आपण का म्हणून उत्तर देत बसायचं? एका माजी मुख्यमंत्र्याला कुठल्या तरी समारंभामध्ये पारितोषिक मिळतं, त्याच्यामध्ये ह्याच्या पोटात दुखायचं कारण काय? तुला नाही ना बोलवलं, तुला नाही ना कुठला अवॉर्ड मिळाला, ह्याला कधीतरी अवॉर्ड मिळाला का? कोणीतरी दिलाय का? काय विषय? उगाच कुठेतरी ह्याची मळमळ होते म्हणून हा बोलत बसणार. हे हे कधी सुधारणार नाही हो. हे संजय राऊत सारखी लोक कधी सुधारणार नाही. ह्यांना महाराष्ट्राला अस्थिरच ठेवायचं आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती होती, ते जपण्याचं काम बाकी सगळे करतात, पण एक संजय राऊतच सगळं वाटोळं करत चाललंय. मला ह्या निमित्ताने एवढंच आहे की या संजय राऊताबद्दल आपण किती बोलावं आणि काय बोलावं, हा विकृत आहे, निर्लज्ज आहे. आणि ह्या माणसाने एकतर आपल्यापेक्षा केडरनी मोठा असलेल्या, उंचीने मोठा असलेल्या व्यक्तीबद्दल हा बोलतच जाणार. त्याला त्याच्यातून किंमत मिळते, तुम्ही किंमत देता त्याला. मी म्हणून बोलतो ना, हातपाय नसलेली वार्ता हा संजय राऊत करत असतो. झुकले म्हणजे काय हो? म्हणजे काय? मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, पाठवतो तुम्हाला संध्याकाळपर्यंत. जेव्हा उद्धव ठाकरे इकडे होते ना, तेव्हा कसे दरवाजाकडे उभे होते आणि मोदी साहेब, अमित शाह साहेब कसे दरवाजाच्या बाहेर ह्याला न बघता गेले. माझ्याकडे व्हिडिओ आहे. एका स्टेजवर, तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, एका स्टेजवर ए तुम उधर जाके बैठो असं सांगणारा पण एक व्हिडिओ आहे. तेव्हा कुठल्या तरी स्टेडियम मुंबईमध्ये तो कार्यक्रम झाला होता. हो, असं नसतं. हे हे म्हणतायत म्हणून काय होतं काय हो? झुकले काय पुरावा आहे? जेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र काम करतंय, डबल इंजिन सरकार आपण म्हणतो. आता माझ्या जिल्ह्यामध्ये काही कार्यक्रम असतील, माझ्या काय उपक्रम असतील किंवा काही फंडाची गरज असेल, तर मी राज्य सरकाराकडे ठेवणार. राज्य सरकार त्या त्या हेड खाली केंद्र सरकाराकडे ठेवणार. ही पद्धत आहे, लोकशाही आहे. ह्याला गव्हर्नमेंट म्हणतात. सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य सरकार एकत्र मिळून ज्याला कामं करतात ना, त्यालाच सरकार म्हणतात. त्याला झुकणं म्हणतात का? आता हे कधी निवडून जो माणूस आला नाही तो माणूस बोलू शकतो, म्हणून मला काय त्या विषयावर जास्त काय बोलायचं नाही. चारा प्रकरण झाल्यानंतर पुन्हा एक बांद्यामध्ये गोष्ट समोर आली आहे. 49 सातबारांवरती वक्फ बोर्डाने दावा केल्याचं समोर आलं आणि 2023 मध्ये तसा शेरही त्या सातबारांवरती दिसतो. ते व्हेरिफिकेशनला टाकलं पाहिजे. ते आता आम्ही व्हेरीफाय करू. बघा, वक्फ बोर्डाच्या जमिनी, मी तर मागे पण तुम्हाला स्टेटमेंट दिली होती की मला हे वक्फ बोर्डच मान्य नाही. आम्ही आता सरकारमध्ये, आता जेव्हा अधिवेशन सुरू होईल ना, जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या काही सेंट्रलाइज ज्या काही गोष्टी होतात ते होतात, पण स्टेट गव्हर्नमेंटनी तरी या सगळ्या जमिनी डिनोटिफाय कराव्या अगोदर. तरतूद आहे. जर त्याचं काही करता आलं, त्याच्यामध्ये जर असं काही डिनोटिफाय करता आलं तर आम्ही तशी मागणी करणार आहे. कारण का ऑफिशियल वक्फ बोर्ड म्हणजे कोण? उद्या काही मागतील, उद्या तुमचं घर मागतील, मग आम्ही काय देत बसायचं काय? उद्या गेटवे ऑफ इंडिया मागतील. अरे वक्फ बोर्ड म्हणजे काय? आणि अचानक एवढ्या सगळ्या जमिनी कुठून तयार झाल्या वक्फ बोर्डाच्या? आता आपण जेव्हा सिटी सर्वे ऑफिसमध्ये जातो, सगळ्या जमिनींची नोंद असते. मग ह्यांच्याच कशा नोंदी सापडत नाही आणि अचानक कशा सापडल्या? हे सगळं संशयास्पद आहे. आम्ही सभागृहामध्ये मागणी करू की ह्या सगळ्या पहिल्या तर वक्फ बोर्डाच्या जमिनीबद्दल एकदा कळू दे तरी, ह्यांच्या जमिनी आहे किती. अजून महाराष्ट्राला किंवा देशालाच कळल्या नसतील वक्फ बोर्डाच्या जमिनी किती आहेत. आमची तर मागणी सगळ्या डिनोटिफाय करा. ह्यांचा अधिकार काय? मालकी हक्क सांगायचा. पैसे भरले होते, पैसे भरले. जमीन केव्हा तुमची होते? जेव्हा पैसे भरता तेव्हा. पैसे भरल्याची नोंद दाखवा.
वक्फ बोर्डाच्या धर्तीवरती सनातन बोर्डही व्हावा अशी मागणी हिंदूंकडनं केली जाते. नितेश राणे पालकमंत्री यांनी याचा सुतोवाच केलं. काय पण चांगलीच गोष्ट आहे. मी जसं सांगितलं, ऑफिशियली जेव्हा तुम्ही एका विषयाचं तुम्ही मागणी करता तर त्याच्यामध्ये हे आमचा पुरावा, ही जमीन माझी, असा पुरावा तर पाहिजे. वक्फ बोर्ड काही सांगत जाणार, सनातन म्हणून मागणी काय त्याच्यामध्ये चुकीची नाही. आमच्या जमिनी आहेत. आम्ही जर शोधायला गेलो सनातनच्या जमिनी तर किती पटीने निघतील. मागणी योग्यच आहे. सनातननी ती मागणी केलीच पाहिजे, कारण का ह्या देशावर पहिला अधिकार आमचा आहे. आमच्याच जमिनी आहेत सगळ्या. आणि नंतर यांचे काही राजे आले, इकडे तिकडे तुकडे फेकायला लागले आणि म्हणून काय जमिनी तुम्ही स्वतःच्या सांगणार का? ह्या सगळ्या सनातनच्याच जमिनी आहेत. हे हिंदुस्थान आहे, लक्षात ठेवा. आम्ही आमचा क्लेम वाढवायसाठी ही मागणी योग्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर याकडे कसं? नाही, साहेबांचा आभार दौरा अख्खा महाराष्ट्रभर सुरू आहे. आभार दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरीत जसे येत आहेत तसेच काही दिवसांनी ते सिंधुदुर्गात पण येणार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे शिंदे साहेबांचं प्रत्येक जिल्ह्यात स्वागत होतंय. एक उत्सवासारखं ते सगळं साजरं होत आहे. आमचे नेते आमच्या कोकणात आल्यावर आमच्या काही मागण्या पूर्ण होतात, आमच्या ऑटोमॅटिकली त्यांच्यासमोर आम्ही मागणी ठेवू शकतो. त्या सगळ्या दृष्टिकोनातून पण एक सकारात्मक ह्या दृष्टिकोनातून ह्या दौऱ्याकडे आम्ही बघतो. मोठा कार्यक्रम इकडे आम्ही करणार रत्नागिरीला, आणि तेवढाच मोठा कार्यक्रम आम्ही सिंधुदुर्गात करणार. आणि शिंदे साहेबांचं कोकणावर प्रेम आहे आणि कुठलीही आम्ही कामं कोकणाची घेऊन गेलो त्यांनी केली नाही अशी नाही, उलट्या पहिल्या टॉप 3 मध्ये आमची कोकणाची मागणी ठेवली. आणि त्या अर्थाने साहेबांच्या दौऱ्याकडे एक वेगळं महत्त्व आहे आणि मोठ्या उत्साहात आम्ही हा दौरा यशस्वी करणार.